प्रशासन आणि पोलिसांनी अक्षयला मारला असा आरोप अक्षयच्या कुटुंबियांनी केलेला आहे। माझा पोरगा दोषी होता तर गुन्हा सिद्ध न करता का मारलं? शाळा प्रशासनाचे बडे आरोपी अजूनही फरार कसे? अक्षयच्या कुटुंबियांनी हा प्रश्न केलेला आहे। काय म्हणतो तुम्ही पोरगाला धरून घेऊन गेलात, मी मान्य करतो। गुन्हा केला का नाही केला ते सिद्ध झालं नाही अजूनचा। आणि शाळामधले 6 माणसं ते फरार आहेत, त्यांना धरले नाही अजून। कोर्टात त्याला घेऊन नाही गेले, सिद्ध नाही केले केस, डायरेक्ट त्याला फायरिंग करून मारून टाकले। आणि वरून सांगता बंदूक घेतला, स्वतःने फायरिंग केला। तो असं करू शकत नाही पोरगा। परंतु अक्षय शिंदेने पहिली गोळी झाडल्याचा दावा पोलीस करतात। ते खोटा आरोप आहे, खोटा आरोप आहे। त्याला आपला हे ना फटाकडी ते वाजवता येत नाही। त्याला 12 तारीख घटना आलाय, 17 तारीखला घेऊन गेले, त्याला 17 तारीखला घेऊन गेले, तेव्हापासून नाही भेटला। आता हा समोर केला समोर आणि ते 3 समोर झाले, आम्हाला मुलाखत जातोय तर हा समोर बघतो त्याला हे केलं। त्याच्यावर दबाव होता काय? तुम्ही वारंवार भेटायला गेलेला होता? नाही नाही, पोलिसांनी दबाव निर्माण केला? गेला समोर त्याच्या पाय येत नाहीये, हे पुन्हा पुढून टाकलं ते, त्याला चालता येत नव्हतं। हा समोर विचारला, नाही मारलं नाही आम्हाला, म्हणलं